कलानगरी कोल्हापूरच्या वतीनं मिळालेला करवीर तारा पुरस्कार आपल्यासाठी कायमस्वरूपी प्रेरणा देईल असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी काढले। शास्त्रीय संगीताची सेवा यापुढेही करत राहीन, मात्र आता शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा नव्या पिढीने स्वीकारला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। एका शानदार सोहळ्याद्वारे पहिल्या करवीर तारा पुरस्कारानं श्रुती सडोलीकर काटकर यांना आज कोल्हापूरमध्ये सन्मानित करण्यात आलं। पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या। शासन आणि प्रशासनाच्या वतीनं गेल्या वर्षीपासून करवीर संस्थानच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याला शासकीय स्वरूप देण्यात आलंय। शाही दसरा या नावानं हा सोहळा साजरा केला जातोय। शाही दसऱ्यानिमित्त गेले 10 दिवस करवीर नगरीत भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना करवीर तारा पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय शाही दसरा महोत्सव समितीनं घेतलाय। पहिला करवीर तारा पुरस्कार ख्यातनाम संगीत विदुषी आणि हिंदुस्थानी संगीतातील जयपूर अत्रोली घराण्याचा वारसा चालवणाऱ्या श्रुती सडोलीकर काटकर यांना जाहीर झाला। आज कोल्हापूरमध्ये एका शानदार सोहळ्यात श्रुती सडोलीकर काटकर यांना करवीर तारा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा सोहळा पार पडला। सत्काराला उत्तर देताना श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या गेल्या 50 वर्षातील सांगीतिक समृद्ध वाटचालीचा आढावा घेतला। शास्त्रीय संगीत क्षेत्रात करिअर करताना जीवनाची कसोटी लागते। सचोटी आणि प्रामाणिकपणाशी बांधिलकी कायम ठेवली तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येतं असा मंत्र त्यांनी दिला। आपली जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या करवीर नगरीनं केलेल्या या सत्काराच्या ऋणात आपण कायम राहू असं सांगत शास्त्रीय संगीताचा आपला वारसा नव्या पिढीकडे सोपवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। हा पुरस्कार म्हणजे मला माझ्या जन्मभूमीनं माझं केलेलं कौतुक आहे आणि हा जो सन्मान मला मिळतोय यामागं तपश्चर्या आहे ती माझ्या आईवडिलांची आणि माझ्या गुरुपरंपरेची। संगीत सम्राट उस्ताद अल्लादिया खान साहेब यांच्या जयपूर अत्रोली घराण्याची जी परंपरा इथे रुजली वाढली त्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत। माझे वडीलही त्यांचे शिष्य होते आणि महत्त्वाचं म्हणजे या कोल्हापुरात म्हणजे जे कलापूर खऱ्या अर्थानं कलापूर, या कलापुरामध्ये उस्ताद अल्लादिया खान साहेबांची गायकी रुजली याचं मूळ कारण म्हणजे कलासक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना आपल्या दरबारचे गायक केले। अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष येऊन शिकतात, काही ऑनलाईन शिकतात आणि ह्या प्रदेशामधल्या ज्या विद्यार्थ्यांना संगीताची उपासना करायची असेल, संगीत शिकायचं असेल, त्यांच्यासाठी मी जरूरच इथे शिकवण्याचा प्रयत्न करीन। आपल्याकडनं जे काही मला माझं ज्ञान जे आत्तापर्यंत मला मिळालेलं आहे ते ह्याच भूमीला देण्याचा प्रयत्न करीन, हे मात्र नक्की। माझे वडील हेच माझे पहिले गुरु आहेत। त्यांच्यानंतर अन्य 2 गुरूंनी आपल्या शास्त्रीय संगीताची बैठक भक्कम केली। या 3ही गुरूंचे आपण कायम ऋणी राहू असंही श्रुती सडोलीकर यांनी नमूद केलं। अध्यक्षीय भाषणात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र संगीत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली। तर नामदार मुश्रीफ यांनी पुढील वर्षीपासून करवीर तारा पुरस्काराची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली। यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, गुणीदास फाउंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी यांची भाषणं झाली। कार्यक्रमाला ख्यातनाम चित्रकार विजयमाला मेस्त्री, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अरुण जाधव, श्रीकांत डिग्रजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।